नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील 6वा घटक समसंबंध याच्यातील स्वाध्याय 6.1 यातील प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, इथे आपल्याला प्रश्न काय दिले, पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे, असा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे। हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा। बघा, इथे पहिला प्रश्न कार्तिक मोर, तर दुर्गा बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, कार्तिकचे वाहन आहे मोर, मग दुर्गा देवीचं वाहन आहे सिंह, म्हणून आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न पालेभाजी मेथी, तर फळभाजी बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, पालेभाजी कोणती आहे? मेथी। मेथी ही काय आहे? पालेभाजी आहे। मग फळभाजी कोणती आहे यापैकी? तर बघा, पडवळ ही काय आहे? फळभाजी आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पडवळ। पुढचा प्रश्न बघा, परिवलन दिवस, तर परिभ्रमण बरोबर काय? बघा, पृथ्वीची स्वतःभोवती फिरते हो की नाही, त्याला आपण काय म्हणतो? पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारायला, म्हणजे त्याला एक फेरी मारते, त्याला आपण काय म्हणतो? परिवलन म्हणतो। म्हणजे पृथ्वी स्वतःभोवतीची प्रदक्षिणा घालते किंवा फेरी मारते, त्याला आपण काय म्हणतो? परिवलन म्हणतो। मग परिवलनाला पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 दिवस लागतो, मग त्याला आपण काय म्हणतो? दिवस। मग परिभ्रमण, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? परिभ्रमण म्हणतो। मग परिभ्रमण करायला किती दिवस लागतात? तर वर्ष, म्हणजे परिवलनाला 1 दिवस लागतो, तसं परिभ्रमणाला किती दिवस लागतात? तर 1 वर्ष लागतं, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, कृत्रिम नैसर्गिक, लघु बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, कृत्रिमचा विरुद्धार्थी शब्द आहे नैसर्गिक, मग लघुचा विरुद्धार्थी शब्द आहे गुरु, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, बैसाखीला पंजाब आहे, तर ओणम बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, पंजाबमधला साजरा होणारा सण कोणता आहे? तर बैसाखी। मग ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा होतो? तर केरळ या राज्यात साजरा होणारा सण आहे ओणम, म्हणून मग ओणमसाठी कोणतं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4 केरळ। पुढचा प्रश्न बघा, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, तर 11 मे बरोबर प्रश्नचिन्ह। मग बघा, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात आपल्या भारतामध्ये हो की नाही, मग 11 मे या दिवशी कोणता दिवस साजरा करतात? तर तंत्रज्ञान दिन, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतात। पुढचा प्रश्न, लोहार भाता, लेखक बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, लोहार काय करतो? लोखंडी वस्तू तयार करण्यासाठी भात्याचा वापर करतो, भाता चालवितो, बरोबर आहे। मग तसं लेखक लेखणी करतो की नाही, मग लेखणी करण्यासाठी म्हणजे लिहिण्यासाठी तो काय वापरतो? तर काय वापरतो? लेखणी वापरतो, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लेखणी। 8वा प्रश्न, भाकरी ज्वारी, तर लोणी बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, आता भाकरी कशापासून बनवतात? तर ज्वारीपासून। मग लोणी कशापासून बनवतात? तर दुधापासून, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, त्याचा सर्वनाम, तर उद्या बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, त्याचा हा शब्द आपण काय करतो? सर्वनाम म्हणून वापरतो व्याकरणामध्ये हो की नाही, मग उद्या हा शब्द आपण व्याकरणामध्ये काय म्हणून वापरतो? तर क्रियाविशेषण। उद्या हे आपल्याला काय सांगतं? क्रियाविशेषण सांगतं, म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता बघा, 10वा प्रश्न, इथे आपल्याला काय, हे चिन्ह बंदर या चिन्हासाठी दाखवलं जातं, नकाशामध्ये सूचीमध्ये असतो की नाही, मग नकाशामध्ये हे चिन्ह बंदर याच्यासाठी हे चिन्ह दाखवलं जातं। मग हे चिन्ह कशासाठी दाखवलं जातं? तर किल्ला, दीपगृह, हवाई मार्ग का खान, तर हे चिन्ह दीपगृह यासाठी हे चिन्ह दाखवलं जातं, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, साप्ताहिक, आठवडा, तर दैनिक बरोबर प्रश्नचिन्ह। बघा, साप्ताहिक म्हणजे काय? दर आठवड्याने प्रसिद्ध होणारं मासिक किंवा नियतकालिक, ज्याला आपण म्हणतो नियतकालिक। दर आठवड्याने म्हणजे दर 7 दिवसांनी प्रसिद्ध होणारं नियतकालिक, त्याला आपण काय म्हणतो? आठवडा। आणि दररोज प्रसिद्ध होणारे नियतकालिक, त्याला आपण काय म्हणतो? दैनिक म्हणतो। मग दैनिक हे काय झालं? दिवस हो की नाही, साप्ताहिक आठवड्यातून एकदा असतं, दैनिक हे दिवसाचं असतं म्हणजे दररोजचं असतं, म्हणून हे काय? दिवस, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा,
बघा महिन्याचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मासिक म्हणतो, आणि वर्षाचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वार्षिक म्हणतो. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिवस. आता नागपूर संत्री तर सासवड बरोबर प्रश्नचिन्ह. नागपूरमध्ये संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, संत्री या फळासाठी. मग सासवड हे अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, बिंदी कपाळ तर कुडी बरोबर प्रश्नचिन्ह. बघा बिंदी हा अलंकार आपण कपाळावर लावतो, आणि कुडी हा अलंकार आपण कुठे वापरतो, तर कानामध्ये आपण कुडी घालतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 14वा प्रश्न बघा, मेंढी लोकर तर शेळी बरोबर प्रश्नचिन्ह. बघा मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते, तर शेळीपासून आपल्याला काय भेटतं, शेणखत, ताग, लेंडीखत का सूत भेटतं, नाही तर लेंडीपासून आपल्याला काय भेटतं, लेंडीखत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, तुळजापूर उस्मानाबाद तर शिर्डी बरोबर प्रश्नचिन्ह. मग तुळजापूर हे जे देवस्थान आहे ते कुठलं, उस्मानाबाद जिल्ह्यातलं आहे, आणि शिर्डी हे अहमदनगर याच्यातील आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाला शिर्डी कुठला आहे, अहमदनगर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, चिंच आंबट तर सैंधव बरोबर प्रश्नचिन्ह. चिंच चवीला आंबट असते, मग सैंधव मीठ आहे, ओके. मग सैंधव मीठ कसं असतं, तर खारट. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, येशू ख्रिस्त इसवी सन तर मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी कोणतं सण वापरलं जातं. बघा येशू ख्रिस्त यांच्याशी निगडीत कालगणना इसवी सन म्हणून ओळखली जाते, तसं मोहम्मद पैगंबर यांच्याशी निगडीत कालगणना हिजरी सन म्हणून वापरली जाते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, मंगळ कार्बन डायऑक्साईड तर पृथ्वी बरोबर प्रश्नचिन्ह. मंगळ या ग्रहावर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वाधिक आहे, म्हणजे जास्त आहे, तर पृथ्वी या ग्रहावर कोणत्या वायूचं प्रमाण जास्त आहे, तर बघा पृथ्वी या ग्रहावर नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. पुढचा प्रश्न, लोथल गुजरात तर कालीबंगन बरोबर प्रश्नचिन्ह. बघा लोथल हे प्राचीन ठिकाण उत्खननाच्या वेळी गुजरात या राज्यामध्ये सापडलं, तसं कालीबंगन हे प्राचीन ठिकाण उत्खननाच्या वेळेस कोणत्या जिल्ह्यात सापडलं, तर राजस्थान, गुजरात राज्यात सापडलं. लोथल हे प्राचीन ठिकाण गुजरात या राज्यात उत्खननाच्या वेळी सापडलं. त्याचप्रमाणे कालीबंगन हे प्राचीन ठिकाण उत्खननाच्या वेळी राजस्थान या राज्यात सापडलं. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. गुजरात राज्यातील लोथल हे प्राचीन ठिकाण उत्खननामध्ये सापडले, तसं राजस्थान या राज्यातील कालीबंगन हे उत्खनन क्षेत्र प्राचीन ठिकाण राजस्थान या राज्यातील आहे. 20वा प्रश्न बघा, आर्यभट्ट भारत तर इराटोस्थेनीस बरोबर प्रश्नचिन्ह. बघा आपल्या सर्वांना माहिती आहे आर्यभट्ट हे कोण आहेत, तर गणिततज्ञ आहेत. मग भारत देशातील गणिततज्ञ आहेत आर्यभट्ट. त्याच पद्धतीनं इराटोस्थेनीस हे ग्रीस याच्यातील काय आहेत, ते गणिततज्ञ, म्हणजे ग्रीसमधील गणिततज्ञ कोण आहेत, तर इराटोस्थेनीस. मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 20 स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.